आज आपण मराठी विषयामध्ये मराठी साहित्य या पुस्तकातून एकांकिका आणि भाषिक कौशल्य या पुस्तकामधून खंडाभर चांदण्या ह्या एकांकिकेची स्वाध्यायकृती अभ्यासत आहोत. मागील काही भागांपासून आपण ही स्वाध्यायकृती अभ्यासण्यास सुरुवात केलेली आहे. आज आपण ह्याच एकांकिकेतील स्वाध्यायकृतीतील 14वा प्रश्न बघत आहोत. सूर्य उगवल्याचा आनंद सोहळा गोंधळगीत गायनाने कसा साजरा केला? म्हसोबाच्या माळावर पाण्याच्या टँकरची वाट पाहण्यासाठी मावळवाडी गावातले सर्व गावकरी जमा झालेले असून पूर्व दिशेने सूर्य उगवल्याचे पाहून सर्वांनाच एक प्रकारची लढाई जिंकल्यासारखे वाटते. गोंधळगीत गायक सूर्याच्या उगवण्याचा आनंद जातात. डफलीवाला सूर्य आला रे आला, सूर्य आला आनंदाने ओरडतो. जो दुष्काळ आणतो तोच टँकर आणणार. सूर्य उगवणे म्हणजे प्रकाश येणे, विकास होणे. हा प्रकाश विकासाचा असून दुष्काळावर मात करण्यासाठी गावकऱ्यांना पाण्याचा टँकर मिळणार हे सर्व सूर्य उगवण्याचे होणारे गोंधळ गीतात गोंधळवाल्याने सांगितलेले आहे. तर ते गोंधळ गीताचे जे शब्द आहेत ते मी वाचणार आहे. भुईतून आला र आला सोहण्याचा गोळा, टँकर देवाचा देवाचा माळावा सोहळा. न माळ सजला सजला आभाळाच्या पोटी, आभाळाच्या पोटी. झाली गावाची ग दाटी, टँकर देवाची देवाची. भरून टाक वटी, भुईतून आला र आला सोहळ्याचा गोळा. तुम्ही या गोंधळ गीताचे जे काही स्पष्टीकरण आहे किंवा गोंधळ गीत आहे हे आपल्या एकांकिकेच्या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 82 वरही तुम्ही हे वाचू शकता, याची माहिती अधिक घेऊ शकता. अशा प्रकारे गावातील पाण्याच्या टँकरसाठी माळावर जमले असलेले जे लोक होते त्यात देवाची उपमा दिलेली आहे. भुईतून सूर्यदेव उगवला आहे. आता या म्हसोबाच्या माळावर टँकर देवाचाही सोहळा पाहायला मिळणार असून या आभाळाच्या विस्तीर्ण अशा खुर्च्या मैदानात गावाची दाटी झालेली असून पाण्याचा टँकर येताच त्याला देव समजून त्याची ओटी भरू ही भावना गोंधळगीत गायक व्यक्त करतात. अशा प्रकारे सूर्य उगवण्याचा आनंद सोहळा गोंधळगीत गायक साजरा करतात. 15. जगण्याची लढाई दुसऱ्यांना मारून लढता येत नाही. या विधानातून संभाची कोणती भूमिका स्पष्ट होते? जगण्याची लढाई दुसऱ्यांना मारून लढता येत नसते. या विधानातील गर्भितार्थ स्पष्ट करा. उत्तर आहे तहसीलदार बाईंचे अपहरण करणे. संभाने गावकऱ्यांसाठी पाण्याचा टँकर दर रविवारी मागवण्याची व्यवस्था संभा तहसीलदारांकडून करावी लागते. रात्र सरून आता सूर्य वर येतो म्हणजे पाण्याचा टँकर गावात नक्की येणार हा आशावाद सर्व गावकऱ्यांना वाटतो. संभा ही तहसीलदाराला आपला तुमचा शब्द जो आहे तो विश्वासाने असल्याने सांगतो, तेव्हा तहसीलदार मला थांबवून ठेवले व जाऊ दिले तर पाण्याचा टँकर येणारच आहे. शिवाय सगळं गाव गोळा करून पाण्याची वाट पाहणे हा मूर्खपणा आहे हे मत तहसीलदारबाई गावकऱ्यांसमोर व्यक्त करते. वाट पाहिली वा नाही पाहिली तरी टँकर येणारच आहे. तहसीलदाराच्या या प्रश्नांना संभा आपल्या तत्वज्ञानानुसार उत्तर देतो. पाण्याची वाट नाही पाहिली तर त्यात जीव राहत नाही, पण ते पाणी पावसाचे असो या टँकरचे. या त्याच्या उत्तरातून गावकऱ्यांच्या मनात पाण्याविषयी अप्रूप किती आहे हे लक्षात येते. आता तहसीलदारबाई पुन्हा पुन्हा संभाला आपले सरकारी वर्चस्व दाखवू बघते. त्यात परत परत प्रश्न विचारते. एका तरुणबाईला पळवून आणणे कितपत योग्य आहे? तुम्ही म्हणाल्या असत्या तरी इथवर आणलंच असते. या संभाच्या उद्गारातून स्त्रीविषयक व तरुण स्त्रीविषयक संभाच्या मनात कोणतीही भावना नाही. ते गावकऱ्यांच्या स्त्रीविषयक या किंवा गावकऱ्यांसाठी दुर्भिक्षता प्रश्न सोडविण्याच्या या पदाला ब्रिटिश धरलेला आहे. इतकेच मात्र तहसीलदार आपले सरकारी प्रभुत्व संभावर दाखवित आहे. आज पाण्यासाठी मला पळवून आणले, उद्या रस्त्यासाठी आणखी कोणाला पळवून आणणार? दहशतवाद आहे. तुमच्या हातात बंदुका द्यायला हव्या आणखी कोण, आणि असं ती एक प्रकारचं
व्यक्त करते तहसीलदार बाई की तुमच्या हातात बंदुका द्यायला पाहिजे, कारण तुम्ही नक्षलवादी असे आहात असं वाटतं. या तहसीलदाराच्या उद्गारातून सामान्य जनतेच्या सहनशीलतेचा अंत झालेला आहे. तर तहसीलदार बाईंच्या म्हणण्यानुसार घटना घडत असतात. गावकऱ्यांनी सांगितलेले की तुम्हाला मानापाना सोडून दे, तर त्या क्षणी आपण तसे करू नये, परंतु तुम्ही म्हणता त्याप्रमाणे माझी कोणावर दहशत नाही. पण तुम्ही तर आमच्या तहसीलदार सत्ता अधिकार, तुमच्याच मला तुमचा प्रभाव का नाही आमच्यावर? याचा अर्थ सरकारी यंत्रणा सामान्य माणसाला कशा प्रकारे वागण्यास प्रवृत्त करते, असा जो दोषारोप आहे हा संभास तहसीलदार बाईवर करतो आणि म्हणतो की यंत्रणेविरुद्ध सहजासहजी जाता येत नाही. त्यानेच हातामध्ये सांगितल्याप्रमाणे हातात बंदुका घेऊनही कामात होत नाही. अशा प्रकारे गावकऱ्यांना पाण्याची खडी फोडायची सवय झाली असून ते कशालाच घाबरत नाहीत आणि महत्त्वाचे म्हणजे जगण्याची लढाई दुसऱ्यांना मारून कधीही लढता येत नाही. यासाठी माणूस म्हणून सरकारी यंत्रणेलाही सामान्यप्रमाणे जनतेच्या समस्या समजून घ्यावे लागतात, वेळेत निर्णय घ्यावे लागतात. तसे जर झाले तर अशा घटना कधीही घडणार नाही. अशा प्रकारे पुढचा 16वा प्रश्न आहे. पाखरांच्या गाण्यातून लेखकास काय सुचवायचे आहे हे स्पष्ट करा. सूर्य उगवून बराच वेळ झाला असून आता सूर्याने आपली जागा सोडलेली आहे. त्यामुळे रखरखीत ऊन पडून लागल्यामुळे पाखरे इकडून तिकडे उडत आहेत, कारण त्यांना खाली उतरायला जागाच राहिलेली नाही. मास्तर, पाखरे सूर्याला खेटून उडत आहेत का, असा प्रश्न संभाने विचारला तेव्हा पाखरे सूर्याला एकदम खेटून उडत असल्याचे संभा सांगतो. हे सर्व पाहून दुष्काळाने होरपळलेली जी माणसे आहे अशी गाणं बिणं म्हणत नसतात. तुमचे हे पाण्याचे कारण ढोंगी किंवा खोटं आहे असं त्यांना वाटतं. या तहसीलदारबाईच्या शंकेला मास्तर आपल्या विद्वत्तेने उत्तर देतात की ते तुणतुणेवाल्याला पाखरे गातात की रडतात, असा प्रश्न विचारतात तेव्हा तुणतुणेवाला गात्यानं असे उत्तर देतो. हिरवेगार रान दिसल्यावर तसेच आपल्याला एखादा माणूस पाखरू म्हणजे मेल्यावर बाकीची माणसं गातात की रडतात, अशा पास्तरांच्या प्रश्नाला तुणतुणेवाला पाखरं गात्यात असेच उत्तर देतो. संभा तहसीलदार बाईला समजावतो, पाखरे जशी फक्त गाणी गातात आणि गाणीच गातात, तसेच मावळवाडीच्या ज्या माणसांना आहे फक्त पाणी आणि पाणीच पाहिजे आहे, बाकी काहीही नको. आता देव पाऊस पाडत नाही, कारण देवाला तर निभाव लागला नसल्यामुळे सर्व देश गावागावात बांधावर जागा मिळेल तिकडे जाऊन बसलेले आहे. याचा अर्थ असे दाखवले आहे की पाणी हे जीवन आहे. मावळवाडीच्या गावकऱ्यांना आता खऱ्या अर्थाने जगायचे आहे. त्यासाठी त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे. आता गावकऱ्यांना खऱ्या अर्थाने बाकी काही नको आहे. आता देव पाऊस पाडत जरी नसला तरी पण त्याचा निभावही लागत नाही. त्यामुळे गावकऱ्यांना खऱ्या अर्थाने जगायचे आहे. त्यासाठी त्याच्या समस्या सोडविल्या पाहिजे. हे सर्व फक्त शासनच करू शकते. त्यामुळे सरकारकडून या संपूर्ण मावळवाडीचा विकास करून घेणे हेच आपले ध्येय आहे, असे संभाला पाखरांचं गाण्यातून सुचवायचे आहे. 17वा प्रश्न. हुशार या शब्दांचा वापर लेखकाने कोणत्या संदर्भात केला आहे, किंवा एकांकिकेत योजलेला हुशारी हा शब्द आपणास कशाचे दर्शन घडवितो? संभा हा एक तरुण युवक असून गावाचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी सतत तो धडपडत आहे. तो गावात शाळेतील शिक्षक असून या शाळेतील मास्तर, विद्यार्थी, मलेरिया डॉक्टर, एसटी ड्रायव्हर, कंडक्टर सोबतीला घेऊन गावाचा विकास साधत आहे. परंतु अवकर्षणामुळे दुर्भिक्ष निर्माण झाल्यानं ही समस्या सोडविण्यासाठी नित्य नियमाने प्रयत्न करूनही कार्यालयात त्यांची दखल घेतली जात नाही. आपली समस्या तो मांडत आहे, परंतु सरकारी यंत्रणेच्या साच्यात गुळगुळीतपणा झालेली उत्तरे ऐकून दिवसेंदिवस पुढे ढकलला जात आहे. आनंद व दुःख या दोन्ही वेळेला जसे पाखरं फक्त गाणीच गात असतात,
अशा पद्धतीने माणसेही फक्त पाणी आणि पाणीच म्हणत आहेत. देवांनीही आता जागा बदललेल्या आहेत हे संभा उद्गारतो. हे ऐकून तहसीलदाराचे एवढी हुशारी नीट वापरली असती तर हा गावाचा दुष्काळ कधीच संपला असता हे मत खोडून काढत संभा सध्या स्थितीचे दर्शन घडवितो. हुशारी वापरून धर्मशाळा बांधता येतात, हुशारी वापरून मंदिरे उभारता येतात, हुशारी वापरून धर्मगुरूंचे सत्संग भरविता येतात. हुशारी ही अशी तुमच्यासारखी तहसीलदार बनविते, पण हुशारी ही अशी तुमच्यासाठी पाण्याचा प्रश्न सोडवू शकत नाही. हुशारी दुष्काळ मिटवू शकत नाही. या संदर्भात सामाजिक वास्तवाचे दर्शन घडते. ज्या गोष्टीतून सहजतेने पैसा मिळतो, स्वार्थ साधला जातो तेव्हा हुशारी वापरता येते. हे काम लगेच केले जाते, पण जेथे भ्रष्टाचारच होणार नाही, स्वार्थ साधला जात नाही, तेथे हुशारी काहीच करू शकत नाही. या कारणानेच सरकारी यंत्रणेतून प्रश्न समस्या सहज सुटत नाही. 18वा प्रश्न आहे, मावळवाडीच्या गावकऱ्यांना वेड लागले आहे असे तहसीलदार बाईंना वाटण्याची कोणती दोन तुम्ही कारणे सांगायची आहे. त्यातलं एक कारण, मावळवाडीमध्ये पाण्याचा टँकर पहिल्यांदा येणार असल्याने गावकऱ्यांच्या मनात त्या टँकरविषयी औत्सुकही आहे आणि शंका सुद्धा. तुंतुणेवाला व डफलीवाला मास्तरांना टँकरविषयी अनेक प्रश्न विचारतो. मास्तरांशी संवाद पुढीलप्रमाणे साधला आहे. क. मास्तर, त्या टँकरला टायर असतात का? 4. ते टँकरला नळ पण असतात का? त्या टँकरला नळ पण असतात 4 किंवा 5. ग. मॅडम, टँकरला लाल रंग असेल तर बरं होईल. लांबून पटकन नजरेस पडतो. वर झाकण असेल ना? 2 पण असू शकतात झाकणे. ड्रायव्हर पण असेल ना? 2 पण ड्रायव्हर असू शकतील. अशा प्रकारचे प्रश्न लोक त्याला विचारत आहे आणि त्याच्यावरून त्यांचा एक प्रकारचा वेडेपणा दिसत आहे. अशा प्रकारे आज आपण जे काही 4 प्रश्न अनुभवले आहे, वाचलेले, हे वाचलेले प्रश्न जे आहेत हे तुम्ही घरी व्यवस्थित वाचायचे आहे आणि याचा स्वाध्यायही तुम्ही किंवा हे प्रश्न उत्तरही तुम्ही तुमच्या बुकमध्ये लिहायचे आहे. पुढील प्रश्न आहे च. त्यांना रस्त्यात तहान लागली तर ते टँकर थांबवून नळ चालू करून पाणी पित असतील ना? 2 असल्यानं एकमेकांशी बोलत येत असतील. छ. एकलाच असला तर मोबाईलवर गाणे ऐकत तर येत असेल ना? इंजिनच्या आवाजात गाणं ऐकू येत नसलं तर मोबाईल बंद करून इंजिनचाच आवाज ऐकत असेल. बाई, पुढत्या हप्त्यात टँकर धडताना त्यावर पाटी लावायला पाहिजे. मावळवाडीचा टँकर म्हणजे ही मागणी नाही, फक्त जमलं तर बघा. पृष्ठ क्रमांक 85 वर तुम्ही हे सविस्तर वाचू शकता. अशा प्रकारे तुंतुणेवाला, डफलीवाला आणि मास्तर यांच्यातील संवाद पाण्याच्या टँकर विषयीच्या नव्हे तर तो चालविण्याचा ड्रायव्हर सरकारी व्यवस्थेत सामान्य जनतेला कशा प्रकारे सेवा देतो याचे दर्शन घडते. तर ही गाणारी, प्रश्न विचारणारी माणसं नाही तर मुक्त स्वतंत्र पाखरच आहेत असं संभा तहसीलदार बाईंना सांगतो. गायन गाणं गातात कोरस पाखरं, गायन माळावरती पंखावरती इस्तू घेऊन राख पेरितो मावळावरती पाखरं, कोरस पाखरं पाखरं, भुरभुर उडती तालावरती पाखरं, कोरस पाखरं, भुरभुर उडती तालावरती पाखरं. हे जे गीत आहे हे पान क्रमांक 86 वर तुम्ही वाचू शकता. हंड्यामध्ये नसतंय पाणी, चोची घालून गाती गाणी, सर्व दूरपर्यंत सूर्य आग ओकत आहे, वणवा पेटला आहे. अशा वणव्यांमध्ये ही पाखरं पाठीवर इस्तू घेऊन राख पेरत माळातून फिरतायत. येथे माणसांची मन दुष्काळाच्या झळा लागून करपून गेलेली आहेत. त्यामुळं अशा निर्जन माळावर उन्हाचा झळा सोसत माणसं बसतील करपलेल्या मनातून भावनांशी राख पेरत. ही पाखरं इकडून तिकडं उडताहेत, फिरताहेत, पण मनांचा थेंबही नसल्याने रिकामे हंडे पाहत गाणे गात लागलेले आहे. व्यथा वेदनेचे अशी ही माणसे सैरावैरा फिरत पण कामामध्ये होरपळताना दिसत आहे. आत्तापर्यंत जेवढे काही प्रश्न उत्तरे आपण वाचलेली आहे, स्वाध्यायकृती अभ्यासलेली आहे, ती तुम्ही घरी व्यवस्थित अभ्यासायची आहे, वाचायची आहे. वारंवार तिचा अभ्यास करून ती प्रश्न उत्तरे आहे ती तुमच्या मराठीच्या बुकमध्ये लिहायची आहे.
येथून पुढे राहिलेली उर्वरित जी स्वाध्याय कृती आहे ती आपण पुढील भागात अभ्यासूया. धन्यवाद.